आता पाहूयात मोठ्या टॉप 9 घडामोडी। गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, तूप लोणी आणि दूध पावडर प्रोडक्ट्ससाठी हलाल सर्टिफिकेट। मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळचा अध्यक्ष असताना नव्या वादाची ठिणगी। तर गोकुळचे प्रोडक्ट्स इतर देशात पाठवले जातात, आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची गरज असते। हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। तर 2022 मध्येच ते काढण्यात आल्याची ही माहिती दिली। शिवराज मोटेगावकरकडे 10 दिवस आधीच नीटचा पेपर आला होता। सीबीआय चौकशीमध्ये मोटेगावकरच्या मुलाची कबुली सूत्रांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणात आरोपी तेजस शहा आणि मनोज शिरोलेला 5 दिवसांची सीबीआय कोठडी। तर आरोपी शिवराज मोटेगावकर, प्रल्हाद कुलकर्णी यांना न्यायालयीन कोठडी। प्रकरणात आतापर्यंत 13 जण अटकेत। शिवराज मोटेगावकरला डॉक्टर मनोज शिरोलेनं नीटचा पेपर दिला होता। सीबीआय तपासामध्ये महत्त्वाची माहिती समोर। मोटेगावकरच्या मुलासाठी पेपर दिल्याची माहिती। मोटेगावकरचा मुलगा आणि इतर 2 विद्यार्थी अशा एकूण 3 विद्यार्थ्यांना पेपर दिला होता। बाकी 2 विद्यार्थी कोण, सीबीआयकडून तपास सुरू। सुप्रीम कोर्टाकडून एसआयआर प्रक्रियेला घटनात्मक मान्यता। एसआयआर करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार। मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अचूक मतदार याद्या आवश्यक, कोर्टाचं निरीक्षण। घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीला विरोध। बीएमसीकडून मंगळवारी रात्री अचानक बकरा कुर्बानीची परवानगी रद्द। पालिकेनं जागा द्यावी, तिथं आम्ही बकरा कुर्बानी करू, नागरिकांची भूमिका। किरीट सोमय्या यांची घटनास्थळी भेट। मीरा रोड नंतर गोरेगाव पूर्वमधील गोकुळधाम परिसरात कुर्बानीला विरोध। उघड्यावर बकरी कुर्बानीला परवानगी देऊ नका, नगरसेविका प्रीतीम सातम यांची प्रशासनाकडे मागणी। सार्वजनिक ठिकाणी किंवा सोसायटीच्या ठिकाणी पशुहत्या करणं कायद्यानं गुन्हा। अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानं आयुक्त आणि सीपींना पत्र लिहून कारवाईचे आदेश दिले। बकरी ईद निमित्त मीरा रोडमध्ये झालेल्या तणावानंतर मंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया। आता पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। अत्याचारी भोंदू अशोक खरातवर चित्रपट येणार। शिवसेना नेत्या दीपाली सय्यद, रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार। खरातचे कारनामे सिनेमातून उलगडणार। मान्सूनचा केरळमध्ये दाखल होण्याचा 26 मे रोजीचा मुहूर्त हुकला। केरळमध्ये मान्सून 1 जूनच्या सुमारास दाखल होणार, तर महाराष्ट्रात साधारणपणे 8 ते 10 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त। तुळजाभवानी देवीचं मंदिर 30 मे पर्यंत 22 तास खुलं राहणार। उन्हाळी सुट्टी आणि अधिक मासानिमित्तानं निर्णय। भाविकांची गर्दी वाढल्यानं तुळजाभवानी मंदिर संस्थांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती। मार्चमध्ये मुंबई, दिल्लीसह देशभरातील विविध विमानतळांवरील आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येमध्ये घट। तिकीट दरातील वाढ। इराण अमेरिका संघर्षाचा परिणाम। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर प्रवासी संख्येत 9.7% घट। एका ठेकेदाराला मिळणार 2च कामं। पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांचा निर्णय। शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्याच्या कामात गैरप्रकार होत असल्यानं निर्णय। पुणे महापालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांसाठी फेस रीडिंग हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार। विशेष ॲपद्वारे दिवसातून 3 वेळा हजेरी नोंदवावी लागणार। शहरातील अस्वच्छतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय। नाफेडकडून 8 दिवसात केवळ 50 टन कांदा खरेदी। शेतकऱ्यांची खरेदी केंद्रांकडे पाठ। नाशिक जिल्ह्यातील 18 खरेदी केंद्रांवर अत्यल्प प्रतिसाद। कमी दर, जनजागृतीचा अभाव आणि खरेदी केंद्रांवरील गैरसोयीमुळे शेतकरी नाराज। राज्यात सुरू असलेल्या 5000हून अधिक प्राध्यापक भरतीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटलांच्या दालनाबाहेर शिफारस बंदीचा सूचना फलक। भरती प्रक्रियेत कोणताही दबाव किंवा शिफारस करू नका, असे स्पष्ट निर्देश। पुण्यातील आंदेकर टोळीतील 5 जणांना अहिल्यानगर पोलिसांकडून अटक। दरोड्याच्या तयारीमध्ये असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली।